नमस्कार, गुड मॉर्निंग, जय शिवराय मित्रांनो. तर शर्विल आणि बाबा या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्लॉग आहे, आजचा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आज मी चाललोय पुण्यातील काही ठिकाणी फिरायला. त्याच्यामध्ये आम्ही जेजुरी करणार आहोत, प्रति बालाजी करणार आहोत, परत मोरगावचा मोरेश्वर देखील करणार आहोत आणि अन्य काही ठिकाणं. त्यामुळे चला, ही जी राईड आहे ती आपण सर्वांनी एन्जॉय करूया. चला पाहूया. चला, सो फायनली आम्ही मोरगावला पोहोचलोय, पहिल्या डेस्टिनेशनला, पहिल्या ठिकाणी. आणि इथे बाजूलाच एक नदी आहे. हे पहा, किती सुंदर वातावरण आहे आणि मस्त थंडी पण आहे बघा. आता आम्ही थोड्या प्रवेश करणार आहोत. आधी पाहायला लागेल की गर्दी किती आहे, कारण सुट्टीचे दिवस आहेत, त्यामुळे गर्दी असण्याची शक्यता आहे. आणि मग मोरगाव झाल्याच्या नंतर आम्ही जेजुरी गडावरती जाणार आहोत. हे बघा, किती छान वाटते, सुंदर वाटते आणि शांत वाटते. हे पहा, आम्ही आता इथे पोहोचलोय. आम्ही श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरेगाव. आणि वर्दळ आहे. अपेक्षित जेवढी गर्दी होती तेवढी दिसत नाहीये भाविकांची, परंतु आहे, वर्दळ आहे बऱ्यापैकी. आणि आता आम्ही इथून एंटर करू. पुढे पण आहे मला वाटतं. हा, चप्पलचा स्टँड असेल कदाचित तिथे यांचा. हो हो हो. चला, आता इथून आम्ही आता आतमध्ये जाऊ आणि मग दर्शन करूया. चला, परत एकदा दाखवतो. चला, फायनली आम्ही इथे आलोय, श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव. आपण पाहू शकता. चला, जोपर्यंत व्हिडिओ घेणं अलाउड आहे तोपर्यंत आपण घेऊया. चला. एक मी पाहिली, 5ची लाईन आहे आणि एक डायरेक्ट आहे लाईन. चला, काय थांबवले का लाईन थांबवले. हा, तर मित्रांनो जी गर्दी आहे ना ती अपेक्षेपेक्षा जास्त आहे.
म्हणजे बाहेरून ॲक्च्युली कळलं नाही, पण आतमध्ये 5-6 रांगा होता. नाही म्हटलं तरी आमचा अर्धा तास तरी गेला रांगेमध्ये. आणि अजून साधारण एक 20 मिनिटामध्ये आमचं दर्शन होईल. किती छान आहे आणि मस्त आहे. आतमध्ये पण आतलं वातावरण पण छान वाटतं बाहेरून. आता प्रत्यक्ष जेव्हा आम्ही दर्शन घेऊ त्यावेळी आतमध्ये कळेल. खूप छान आहे आणि एकदम गारवा आणि शांतता वाटते. लगबग खूप आहे. आयुष चला मित्रांनो, आपण आता इथून एंटर करतोय. हे पहा, आपण दर्शन घ्या इथूनच आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा म्हणायला नक्की लिहा. कारण मला माहिती नाही. मित्रांनो बोला गणपती बाप्पा मोरया. चला दर्शन झालंय आता. दे मला प्रसाद दे. थँक्यू. आणि आमचे साहेब झोपलेत, शर्विल झोपलाय. घाईत म्हणजे खूप गर्दी होती आणि झालं पण दर्शन झालं. ठीक आहे. आता मंदिराचा आपण आवार जो आहे, परिसर आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर अशा प्रकारे मयुरेश्वराचं दर्शन झालंय आणि मजा आली.
तर फायनली दर्शन झालंय. गर्दी होती, जी आपण पाहिली. आणि आता थोडीशी विश्रांती, कारण त्यानंतर परत पुन्हा एका ठिकाणी जायचं आहे. माझ्या मते प्रति बालाजी या ठिकाणी आम्ही चाललोय. त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. ठीक आहे, प्रसाद घेऊया आपण. प्रसाद घेऊया, खाली घेऊया. ठीक आहे, चालेल. त्याला खाली जाऊ. चला, दर्शन झालं, मुखदर्शन होतं, पण छान झालं. गर्दी होती पण आली. एकंदरीत मस्त मजा केली. ठीक आहे, ऑलरेडी ठीक आहे. चला शर्विल, काय आले तुला? कंटाळल्यास? शर्विल पहिल्यांदा झालं. थोडंसं आपण जेवणाचा बेत करूया आणि मग त्यानंतर मग बालाजी काय बोलूया. छान. हा, पापड पण मागवलं. हा, घे. आयुष तू पण घे, तुला पण एक घे. आयुष, तिला पण दे. आणि बाबूला एक दे. बाबूला चला, जेवण आलंय, आता जेवण घ्या. आयुषला दिला का नाही पापड? फायनली आमचा फोटोग्राफ झालाय आणि जेवण अप्रतिम होतं यार. आणि आता आपण चाललोय पुढच्या डेस्टिनेशनला. आणि आय होप जे आता जे 2 व्हिडिओ आतापर्यंत जे म्हणले, आपण मोरगावला गेलो होतो आणि मग आता गडावरती जाऊन दोन्ही पण एक व्हिडिओ नक्की आवडले.
मित्रांनो दर्शन झालं, परंतु मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आतमध्ये मोबाईल व्हिडिओग्राफीसाठी अलाउड नाही आहे. त्यामुळे आतलं दर्शन किंवा आतली जी दृश्य आहेत ती दाखवता नाही आली. अदरवाईज खूप छान आणि काय बोलतो ना त्याला एकदम प्रसन्न वाटलं. त्याशिवाय आतमध्ये एक देवी होती, देवीचा एक मिरवणूक देखील एक छोटी निघाली. आपल्याला आवाज थोडाफार ऐकायला येत असेल, ठीक आहे. त्यामुळे खूप भारी वाटलं. मी तुम्हाला थोडासा जो परिसर आहे ना तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे मंदिराचं आतलं हे आहे, हा प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे मंदिर आहे आणि हे प्रवेशद्वार, ठीक आहे. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर एकदम शांतता वाटते. ऑफकोर्स गर्दी होती थोडीफार, जास्त नव्हती तेवढी. दर्शन पटकन झालं आणि मस्त शांतता आहे. खूप सुंदर वाटलं, छान. हे बघा किती स्पेस आहे, बघा स्पेसियस आहे एकदम. आणि इथे पण एक ड्रॉप लावलाय. मला वाटतं काही ना काही असे कल्चरल प्रोग्राम्स इथे होत असावेत. बघा या बाजूला पण देखील बघा किती आणि केवढी मोठी प्रशस्त जागा आहे. बघा हे बघा केवढी मोठी जागा आहे. हे बघा या साईडून दाखवतो तुम्हाला, या बाजूने बघा. वा छान. हे बघा ही लाईन होती, इथून आम्ही आतमध्ये एंटर झालो. मस्त.